नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर पहा स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा प्रश्न म्हणजे स्क्वेअर काढणे, वर्ग काढणे। मग वर्ग काढायचं काय करतो आपण? जेव्हा वर्ग काढत असतो तेव्हा या संख्येने त्या संख्येला गुणायचं म्हणजे त्या संख्येचा वर्ग येतो। म्हणजे 2 ने 2 ला गुणलं तर 2 चा वर्ग होतो 4, 3 ला 3 ने गुणलं 3 चा वर्ग होतो 9। मग या पद्धतीने जेव्हा एखाद्या संख्येच्या शेवटी 5 अंक असतो, 5 नंबर असतो, तेव्हा त्या संख्येचा वर्ग कसा काढायचा हे मी तुम्हाला एका छोट्याशा ट्रिकच्या माध्यमातून सांगणार आहे। अतिशय 1-2 सेकंदामध्ये त्या ठिकाणी आपल्याला वर्ग या संख्येचा काढता येतो। मग 35 चा वर्ग काढायचा आपल्याला। 35 चा वर्ग काढताना आपण काय करणार आहे? 35 × 35 करत बसायचं नाही। मग काय करायचंय? 3 नंबर आहे ना, हा 3 नंबरच्या पुढचा नंबर कोणता आहे? तर 4 आहे। हा 5 2 मिनिटं बाजूला ठेवायचा, 5 आपल्याला हिशोबात धरायचा नाहीये। मग हा 3 आहे, 3 च्या पुढचा किती? 1 2 3 4, 4 नंबर येतो। 3 च्या पुढं 4, मग 3 ने आहे, 3 ने या 4 ला मल्टिपल करायचंय। 3 4 चा 12 येतो, हा 12 या ठिकाणी लिहून घ्यायचा। आणि 5 चा वर्ग किती आहे? तो 5 चा वर्ग 25, हा 25 याच्या समोर लिहायचा। या ठिकाणी आपला 35 चा स्क्वेअर 1225 आले की नाही? यानंतर आपण पाहूया 85 चा स्क्वेअर। 85 चा स्क्वेअर काढायचा आहे। पहा काय करणार आपण? जो 8 आहे या 8 च्या पुढचा नंबर घ्यायचा। किती आहे 8 च्या पुढचा नंबर? 9। 8 ने 9 ला मल्टिपल करायचंय। 8 9 चा 72, इथं लिहून घ्या 72। आणि हा जो 5 आहे हा 5 चा स्क्वेअर त्याचा वर्ग त्याच्या समोर लिहायचा 25। पहा 85 चा स्क्वेअर झालेला या ठिकाणी 7225। अशा पद्धतीने आपण ज्या संख्येच्या एकक स्थानी 5 नंबर असतो त्या संख्येचा वर्ग आपण या ठिकाणी अतिशय सोप्या पद्धतीने काढू शकतो। समजलं? आता तुमच्यासाठी गणित घ्या। ओके, तुम्ही मला सॉल्व्ह करून दाखवा।